त्यानंतर पुढची बातमी पाहूया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे। शरद पवार यांना देशात मोदी सरकार आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांचं सरकार नकोय असं बावनकुळे म्हणाले। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। श्री चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, पण तुम्ही म्हणताना पुन्हा शरद पवारवरती टॉन मारला। ना, मी काही शरद पवार साहेबांबद्दल बोललो नाही। मला माननीय आमच्या संपादकांनी विचारलं, म्हणजे मीडियाच्या प्रतिनिधींनी, उद्याच्या मेळाव्याबद्दल मी शुभेच्छा दिल्या। शेवटी आपापल्या पक्षाचा मेळावा झाला पाहिजे। शरद पवार साहेबांना शुभेच्छा, त्यांच्या पक्षाचा मेळावा होतो आहे। अजितदादा तर आमच्या महायुतीचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ते देशाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनाही शुभेच्छा दिल्या की मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाची वाढ, पक्ष संघटनेची वाढ करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। खरं तर दुसरा प्रश्न पत्रकाराने विचारला की शरद पवार साहेबांनी अजितदादा आणि शरद पवार साहेबांच्या युतीबद्दल मला कुठलीही त्या ठिकाणी फार कल्पना नाही आहे आणि मला औचित्य नाही आहे, कारण शेवटी त्यांचे निर्णय त्यांनी घ्यायचे आहे। पण मला हे माहिती आहे की माननीय शरद पवार साहेबांची जी भूमिका आहे ती कधी बदलत नाही। त्यांनी नेहमीची भूमिका घेतली आहे। केंद्रामध्ये मोदींचं नेतृत्वातलं सरकार नको, मोदींचं सरकार केंद्रात नको ही भूमिका नेहमीच शरद पवार साहेबांची राहिली आहे। आणि राज्यात देवेंद्र फडणवीसचं सरकार नको ही भूमिका नेहमीच राहिली आहे। त्यामुळं पवारसाहेब आपल्या मूळ भूमिकेतनं हे बाहेर जाणार नाही असं मला वाटतं। पण अलीकडच्या काळात त्यांच्या भूमिकेत थोडा बदल दिसतो असं म्हणतात। जसं राहुल गांधीच्या संदर्भामध्ये त्यांनी लेख वाचला नाही। मला पवार साहेबांवर त्या ठिकाणी त्यांच्या भूमिका आत्ता पण ज्या होत्या त्या त्यांनी कधी बदलल्या नाही। त्यामुळे त्यांच्या भूमिकेत काही बदल होणार नाही, कारण शेवटी त्यांनी सर्वच निवडणुकीमध्ये मोदींच्या नेतृत्वातलं सरकार यावर त्यांनी आपले अनेक वेळा प्रश्नचिन्ह उभे केले। माननीय मोदींचं सरकार नकोच ही भूमिका त्यांनी अनेक वेळा त्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून व्यक्त केली आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार नको ही भूमिका त्यांची होती। त्यामुळे मला वाटतं की ते मूळ भूमिकेतनं कधी बाहेर जात नाही, नेहमीच ते आपल्या भूमिकेवर कायम राहतात। पण मला एक वेगळ्या आणि गंभीर विषयावर बोलायचं, ते म्हणजे भूसंपादनाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये बरेच शेतकरी पुढे आलेत पुरंदरसाठी। त्यांनी दिलेला जो प्रस्ताव आहे तो तुम्हाला मान्य नाही, म्हणजे महसूलला असं दिसतंय। नाही, अजूनही काही माझ्याकडे तर अजूनही कुठलाही शेतकरी आंदोलन समितीने प्रस्ताव दिला नाही। आमच्या जिल्हाधिकाऱ्याला किंवा आमच्या महसूल विभागाला दिला असेल तर मी आज बघेल, पण मी त्यांना सर्व भूसंपादन प्रकरणामध्ये म्हणजे पुरंदरच्या विमानतळामध्ये जे शेतकरी त्या ठिकाणी त्यांचं भूसंपादन होणार आहे, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिकृत होणार आहे, त्यांना माझी विनंती आहे की लार ॲक्टप्रमाणे, राज्यात लार ॲक्ट आहे, लार ॲक्टप्रमाणे सुसंगत एक त्या ठिकाणी काही प्रस्ताव दिला। मी तेव्हा हेच बोललो होतो की सुसंगत प्रस्ताव द्यावा लागेल, तो शासनाला परवडणारा असेल आणि शेतकऱ्याला परवडणार असेल असा करून जर प्रस्ताव दिला तर निश्चितपणे शासन याच्यामध्ये विचार करेल। शासन हे पुढाकाराच्या भूमिकेमध्ये, शासन काही रिव्हर्स नाही आहे। त्यामुळे त्यांनी जरा थोडी भूमिका आता त्या ठिकाणी सुसंगत आणली पाहिजे। तुमच्या डोळ्यासमोर काही आकडा आहे? 10 लाख असा काही आकडा आता मी देऊ शकत नाही, कारण वेगवेगळ्या भागात वेगवेगळं रेडी रेकनॉर आहे। रेडी रेकनॉरचा रेट दर प्रत्येकाच्या जमिनीचे वेगवेगळ्या फरकाचे आहेत। त्यामुळं मी एखादा रेट जाहीर करायचा आणि तो रेट त्या ठिकाणी सुसंगत नसायचा, ते काही शासन म्हणून योग्य होणार नाही। शासन म्हणून योग्य हे आहे की जो काही रेडी रेकनॉर आहे त्यामध्ये किती पट आपण, जसं साधारण 4 पट देतो आपण, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतः संमती दिली तर 5 पट देतो आपण, अशा भूमिका असतात। त्यामुळे यामध्ये काही त्यांना अजून काही सुचवायचं असेल तर ते सुचवू शकतात। तुमचे सहकारी नितेश राणे मंत्री, त्यांचं काय चालू आहे? नाही, त्यांचं चांगलं चालू आहे। तुम्ही काल मला ते चुकलंय म्हणून थोडंसं। नाही, मी चुकलं नाही म्हटलं, मतभेद तयार झाले। एखाद्या शब्दाने मतभेद तयार होतात पण कालांतराने ते मिटतात। मग तो शब्द वापरायला नको होता त्याने? नाही, असं आता शेवटी काही शब्द असे असतात की ते अनावधानाने बोलताना आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की त्या जिल्ह्यातल्या लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जो निधी मिळाला पाहिजे तो मिळाला नाही। त्यामुळे ते माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलतील, मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करतील, अशा भूमिकेतनं बोलताना ते आवेशात बोलले आहे। थँक्यू सो मच। तर हे होते भारतीय जनता पार्टीचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे।